नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. आणि मित्रांनो, नंतर आपण या नंबरना इस्टिमेट नंबरसोबत कंपेअर करणार आहे की इस्टिमेटला मिस केले आहे की इस्टिमेटला बीट केले आहे. आणि मित्रांनो, त्यानंतर आपण टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.22%, FISची होल्डिंग आहे 3.10%, DISची होल्डिंग आहे 2.48% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 39.20%. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनच्या रिझल्टचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनचा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 1268 कोटी रुपयांनी घसरून आला आहे 1244 कोटी रुपये. तसेच कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1285 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 1244 कोटी रुपये. आणि मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर अदर इन्कम लेटेस्ट क्वार्टरमध्ये जास्त ॲड झाला आहे 63 कोटी रुपयांचा. आणि त्याचमुळे टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 1291 कोटी रुपयांनी 1307 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, याचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे 1342 कोटी रुपयांनी 1307 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे टोटल एक्सपेन्सेस बघितले, म्हणजे याचे खर्च बघितले, तर ते इयर ऑन इयर बेसिसवर 1072 कोटी रुपयांनी वाढले आहे, जे नेगेटिव्ह आहे. आणि ते आले आहे 1080 कोटी रुपये. तसेच टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1088 कोटी रुपयांनी घसरून आले आहे 1080 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स फॉर द पिरियड इयर ऑन इयर बेसिसवर 219 कोटी रुपयांनी वाढून आले आहे 232 कोटी रुपये. तसेच टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स फॉर द पिरियड क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 258 कोटी रुपयांनी घसरून आले आहे 232 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स फॉर द पिरियड म्हणजे नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 162 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 170 कोटी रुपये. तसेच टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स फॉर द पिरियड म्हणजे नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे 188 कोटी रुपयांनी 170 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा EPS म्हणजे अर्निंग्स पर शेअर. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो, हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 3.99 रुपीजनी 4.19 रुपीज. तसेच टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे 4.66 रुपीजनी
4.19 रुपीज. चला आता मित्रांनो, आपण टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे कन्सॉलिडेटेड नंबर ब्लूमबर्गच्या इस्टिमेट सोबत कम्पेअर करूया. तर मित्रांनो, ब्लूमबर्गचं इस्टिमेट होतं की टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू येईल 1208 कोटी रुपये, जो क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3.3% डिक्रीज होऊन ॲक्च्युअली आला आहे 1244 कोटी रुपये. म्हणजे टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडने ब्लूमबर्गच्या इस्टिमेटला बीट केले आहे, जे एक पॉझिटिव्ह आहे. तसेच मित्रांनो, ब्लूमबर्गचं इस्टिमेट होतं की याचा EBIT येईल 171 कोटी रुपये, जो ॲक्च्युअली क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 17% डिक्रीज होऊन 169 कोटी रुपये आला आहे. आणि इथे टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या EBITने ब्लूमबर्गच्या इस्टिमेटला मिस केले आहे, जे निगेटिव्ह आहे. तसेच मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडवर ब्लूमबर्गची इस्टिमेट होतं की याचा नेट प्रॉफिट येईल 157 कोटी रुपये, जो ॲक्च्युअली क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 9.8% डिक्रीज होऊन 170 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, इथे सुद्धा टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडने ब्लूमबर्गच्या इस्टिमेटला बीट केले आहे, जे कंपनीसाठी पॉझिटिव्ह आहे. तसेच मित्रांनो, ब्लूमबर्गचं इस्टिमेट होतं की याचा मार्जिन येईल 14.15%, जो ॲक्च्युअली आला आहे 13.6%. आणि मित्रांनो, इथे सुद्धा टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या कन्सॉलिडेटेड नंबरने मार्जिनला मिस केले आहे. इस्टिमेट होतं 14.15% आणि ॲक्च्युअली आला आहे 13.6%, जो या कंपनीसाठी निगेटिव्ह आहे. तर मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिटने ब्लूमबर्गच्या इस्टिमेटला बीट केले आहे, परंतु EBIT आणि मार्जिनने ब्लूमबर्गच्या इस्टिमेटला मिस केले आहे. म्हणजे 2 पॉझिटिव्ह आणि 2 निगेटिव्ह. आणि मित्रांनो, जर आपण टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली, तर याचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे. 2908 कोटी रुपयांनी 3139 कोटी रुपये आणि सध्यास जवळपास या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस आहे 3500 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडची लॉंग टर्म बोरोईंग लॉंग टर्मपासून झिरोच आहे, जी पॉझिटिव्ह अपडेट आहे. तसेच मित्रांनो, याची शॉर्ट टर्म बोरोईंगसुद्धा लॉंग टर्म पिरियडपासून झिरोच आहे. आणि मित्रांनो, जर आपण टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला, तर तो पहिले होता 1000 कोटी रुपये, नंतर 913 कोटी रुपये आणि सध्यास 902 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडची, तर ती करंटली आहे फक्त 30.48 कोटी रुपयांची, जी या कंपनीसाठी पॉझिटिव्ह अपडेट आहे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.22% आणि टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या प्रमोटरने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे आपला एकही शेअर गहाण ठेवलेला नाही, म्हणून याची प्लेज पर्सेंटेज बिलकुल 0 आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. नंतर मित्रांनो, आपण याचे कन्सॉलिडेटेड नंबर ब्लूमबर्गच्या इस्टिमेटसोबत कम्पेअर केले आणि आपल्याला लक्षात आले की टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या नंबरने ब्लूमबर्गच्या रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिटला बीट केले आहे, जी एक पॉझिटिव्ह अपडेट आहे. आणि मित्रांनो, नंतर आपण टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा बघितली. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा
किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.